नमस्कार, आज मी भरलेली मिरची बनवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने। काही कठीण नाही, एकदम सोपी रेसिपी आहे। भरलेली मिरची बनवण्यासाठी अशा जाड मिरच्या घ्यायच्या। कापायच्या अगोदर या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या। ह्या मिरच्या चवीला तिखट नसतात, पण घेताना एकदा वास घेऊन बघायचा मिरच्याचा तिखट झणझणीत वास येतो आहे का। मिरची म्हणलं की थोडंफार तिखट असणारच, पण जर एकदम नाकात ठसकायला लागली तर ती मिरची घ्यायची नाही, दुसरी मिरची घ्यायची। ह्या मिरच्यांची साल थोडीशी जाडसर असते। मिरच्यांचे देठ न काढता मिरच्यामधून कापून घ्यायच्या आणि त्याच्यामधल्या सुरीच्या मदतीने सगळ्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या। पूर्णपणे वेगळे दोन भाग करायचे नाही, फक्त थोडीशी चीर द्यायची त्याला। तशा या मिरच्या आतमधून पोकळच असतात, त्यामुळे याच्यामध्ये मसाला चांगल्या पद्धतीने भरता येतो। मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी आता बोटाने आतल्या बाजूने मीठ लावून घ्यायचं। अशा पद्धतीने मीठ लावताना किंवा मिरच्या कापताना परत मिरच्यामध्ये मसाला भरताना हाताला बडबड होऊ शकते। जर तुमच्या हाताला बडबड होत असेल तर तुम्ही ग्लोव्ज घालू शकता। आपण मिरच्याच्या आतमध्ये मीठ लावलेलं आहे आणि मिरच्या सुद्धा परत धुवून घेणार नाही, त्यामुळे जेव्हा आपण मसाला करू त्यावेळी मीठ थोडंसं अंदाजाने कमी घ्यायचं, म्हणजे मिरच्या खारट होणार नाहीत। मिरच्यांमध्ये मीठ चांगले मुरेपर्यंत आपण मसाला करून घेऊया। मसाला बनवायला अगदी सोपा आहे। पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे भाजलेले तीळ वाटून घ्यायचे। ओल्या मसाल्याबरोबर तीळ बरोबर बारीक वाटले जात नाही, त्यामुळे ओला मसाला न घालता तीळ कोरडेच वाटून घ्यायचे। मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या, 15 ते 20 कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने, दालचिनी आणि लवंग ह्याची पूड आणि 1 चमचा जिरे टाकून बिन पाणी टाकता बारीक वाटून घ्यायचं। धने, दालचिनी आणि लवंगाची पूड आहे ती ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला टाकायची नसेल तर नका टाकू, पण ह्याने चव मात्र मिरचीला खूप छान येते। आता हा वाटलेला मसाला एका मोठ्या ताटामध्ये घ्यायचा। मग ह्याच्यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचं जाड कूट घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे जाड कूट नसेल किंवा तुम्हाला असा क्रंचीनेस आवडत नसेल तर तुम्ही मिक्सर मधून बारीक केलेलं कूट घेतलं तरी चालेल, पण मिरची भाजल्यानंतर बारीक कुटामुळे आतमधला मसाला आहे तो चिकट होतो। मग त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा चाट मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकून हा मसाला सगळा मिसळून घ्यायचा। मीठ टाकताना मात्र आपण मिरचीला सुद्धा मीठ लावलेलं आहे, ह्या अंदाजाने मीठ घ्यायचं, म्हणजे फक्त मसाल्यापुरतं मीठ घ्यायचं, मिरचीसाठी मीठ घ्यायचं नाही। आता हा सगळा मसाला हाताने व्यवस्थित मिसळून घ्यायचा। तेलाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता किंवा तुम्ही लिंबूचा रसही वापरू शकता। लिंबाच्या रसाने अजून याचा तिखटपणा कमी होऊन जाईल। चाट मसाल्याबरोबर अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची, त्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होईल। आणि जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल। मसाला व्यवस्थित मिसळल्यानंतर त्याचे जेवढ्या मिरच्या असतील तेवढे भाग करून घ्यायचे, त्यामुळे आपला मसाल्याचा अंदाज चुकणार नाही। जर मसाला कमी पडत असेल तर त्याच्यात अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून मसाला वाढवता येईल आणि सगळ्या मिरच्यामध्ये समप्रमाणात मसाला भरला जाईल। तयार झालेला मसाला सगळ्या मिरच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा। मिरच्यांप्रमाणे या मसाल्याचे आपण समान भाग करून घेतलेले आहेत, त्यामुळे एकाच मिरचीमध्ये एकदम जास्त मसाला असा भरला जाणार नाही। मसाला भरल्यानंतर मिरच्या बंद राहतील एवढ्याच प्रमाणात मसाला भरायचा, नाहीतर काय होईल, जेव्हा आपण मिरच्या भाजायला जाऊ त्यावेळी तो सगळा मसाला बाहेर येईल आणि करपला जाईल। त्याच पद्धतीने सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। जो आपण मसाला तयार केलाय ना तो कोरडा सुद्धा चवीला खूप छान लागतो। याच्यात आपण काही तिखट टाकलं नाही, त्यामुळे लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील हा मसाला। मिरच्या आता सगळ्या भरून झालेल्या आहेत। आता आपण यांना तव्यावर भाजून घेऊयात। तवा थोडासा गरम झाला की एक एक करून त्याच्यावर सगळ्या मिरच्या ठेवायच्या। तवा एकदम जास्त गरम नाही करायचा, हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये मिरच्या ठेवायला सुरुवात करायची। मिरच्या तव्यामध्ये ठेवताना मिरच्याची जी मसाल्याची बाजू आहे ती वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने मिरच्या ठेवायच्या। जर पहिल्यांदाच मसाल्याची बाजू आपण तव्याच्या बाजूने ठेवली तर मसाला करपायला लागतो, त्यामुळे नेहमी मसाल्याची बाजू वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने मिरच्या ठेवायच्या। फक्त मिरचीच्या मसाल्याची बाजू तव्याला चिकटली नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची। मिरच्यांवर 1 चमचा तेल सोडून 1-2 मिनिटं मध्यम आचेवर मिरच्या चांगल्या भाजू द्यायच्या। गॅस मोठा नाही करायचा, नाही तर मिरच्या करपतील। हाच मसाला वापरून तुम्ही भरलेली शिमला मिरची किंवा भरलेली भेंडीही बनवू शकतात, अतिशय छान होतात या भाज्या। शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडभरडच घाला, कारण की जेव्हा आपण ही मिरची भाजतो त्यावेळी मिरचीला पाणी सुटतं आणि जर शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक असेल तर तो मसाला एकदम चिकट चिकट होऊन जातो। मिरची सगळ्या बाजूने 2-2 मिनिटे परतून भाजून घ्यायची। असे लालसर चांगले डाग पडले पाहिजेत मिरचीला, म्हणजे मिरची चांगली भाजली जाते आणि बाधत नाही। मध्यम आचेवर सगळ्या बाजूने मिरची भाजायला 5 ते 10 मिनिटं लागतातच। झाकण ठेवून भाजली तरी चालेल, पण मिरचीचा रंग बदलतो झाकण ठेवल्यावर, त्यामुळे ह्या मिरच्या मी झाकण न लावता शिजवलेल्या आहेत। फक्त मिरच्या जास्त करपू नये, त्यामुळे मिरच्या सतत पलटवत राहायच्या। तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर भाकरीवर ही छान लागते मिरची। मिरचीचा मसाला बनवताना आपण जरा सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे ही मिरची सहज 2 दिवस फ्रीजच्या बाहेर टिकते। 5 ते 10 मिनिटं आलटून पलटून आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत। 2 दिवसाच्या प्रवासात खाण्यासाठी सुद्धा ही मिरची चांगली टिकते। आता या मिरच्या खाण्यासाठी तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा।